चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या मनात असणारा प्रश्न ज्याच्या सारखा कमेंट्स असतात की ताई आम्ही ही सेवा केलेली आहे किंवा आम्ही हा उपाय करत आहोत, आम्ही सगळं काही करत आहोत, पण आमची इच्छा पूर्ण होणार कधी? आम्हाला कसं कळणार की आमची इच्छा पूर्ण होणार आहे की नाही होणार? बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रह्मांडाशी कसं बोलायचं, आपले जे युनिवर्स आहेत या युनिवर्सला आपली इच्छा पूर्ण होणार की नाही होणार हे कसं विचारायचं याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण प्रत्येकाच्या मनात हा एकदा तरी प्रश्न आवर्जून येऊन जातो की मी इतकं काही करत आहे किंवा मी इतकं काही केलेलं आहे, पण माझी ही इच्छा पूर्ण नक्की होईल का, होईल की नाही ते मला कधी कळणार? बघा, तुमच्या मनात असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। सगळ्यात आधी मी मागच्याही मला वाटतं 5-6 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्येही तुम्हाला सांगितलं होतं की आपण स्वामींचे कौल कसे घ्यायचे, स्वामींना कौल कसे लावायचे किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये आपण आपल्या देवासोबत कसं बोलायचं। तर आता जे नवीन स्वामी भक्त आहेत किंवा नवीन आपल्यासोबत जे जोडलेले आहेत त्यांच्यासाठी ते थोडक्यात सांगते। बघा, जर तुमच्या मनात कुठलाही एखादा प्रश्न असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काही केल्या मिळत नसेल, बऱ्याच वेळा प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, आपलं मन बेचैन होतो, आपण देवाशी भांडतो, देवाशी बोलतो, देवावर रागावतो आणि सगळं काही करून परत आपण देवाच्याच जवळ जातो, कारण शेवटी त्याच्याशिवाय आपलं असं कुणीच नाही। बघा, तरी बऱ्याच वेळा होतं की मनातल्या प्रश्नाचं उत्तर भेटत नाही, काय करावं कळत नाही। आता त्यासाठी एक साधा सोपा आणि अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगते। काय करायचं, मनात कुठला पण प्रश्न असू द्या, आता मी तरी हेच कौल लावते किंवा मी तरी बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी घेत असताना असेल, आयुष्यातले कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेत असताना असेल, मी हाच पर्याय वापरत असते। मी माझ्या स्वामींनाच विचारते आणि त्यांना विचारल्यानंतर ते जे मला कौल देतील तो कौल घेऊन त्याच्यानंतरच मी पुढे जाते। काय करायचं, एक छोटासा कागद घ्यायचा, ठीक आहे। आता समजा हा छोटा कागद घेतलेला आहे, या कागदाचे 2 असे तुकडे करायचे, ठीक आहे। एका कागदावरती तुमचा एक प्रश्न लिहायचा, एका कागदावरती तुमचा दुसरा प्रश्न लिहायचा। आता समजा माझा असा प्रश्न आहे की स्वामी, माझ्याकडे एक एक्झाम्पल देते, माझ्याकडे थोडे पैसे आहेत आणि मला असं वाटते की मी त्यामध्ये सोनं घ्यावं, एक मन सांगते की मी त्याच्यामध्ये घर बांधावं, ठीक आहे। एक मन सांगते सोनं घ्यावं, एक मन सांगते घर बांधावं, कन्फ्युजन आहे, काय करावं कळत नाहीये। एका कागदावरती लिहायचं सोनं घ्यावं आणि एका कागदावरती लिहायचं घर बांधावं। स्वामींची जी सेवा असेल ती सेवा करायची, तारक मंत्र म्हणायचा, महाराजांची आरती करायची, सगळं काही करायचं आणि महाराजांना साकडं घालायचं की महाराज तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही मला सांगा की मी नक्की काय करू, तुम्ही जे काही सांगाल ते मी करेन, तुमच्या निर्णयावरती मी माझा पुढचा जो काही निर्णय आहे तो निर्णय मी घेईन, असं तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे पूर्ण पॉझिटिव्हिटीने। पण एक लक्षात ठेवा, महाराज जो काही क्ल्यू तुम्हाला देतील किंवा महाराज तुम्हाला त्या चिठ्ठ्यांमधून जे उत्तर देतील तेच तुम्हाला मानून पुढे जायचं आहे। असं नाही की ते उत्तर आल्यानंतरही तुम्ही कन्फ्यूज राहाल, असं करत गेला तर पुढे इतका आपल्याला त्याचा इफेक्ट होणार नाही किंवा पुढे मग एक अविश्वास, महाराजांवरती अविश्वास दाखवल्यासारखं ते होईल। म्हणून पूर्ण पॉझिटिव्ह करायचं आहे, महाराज जे सांगतील मी तसंच करणार किंवा मी तेच करणार हे डोक्यामध्ये ठेवायचं आहे। आणि त्याच्यानंतर या 2 चिठ्ठ्या ज्या महाराजांच्या समोर तुम्ही ठेवलेल्या आहेत, बघा पूजेच्या अगोदरच या चिठ्ठ्या ठेवून द्यायच्या, सगळं महाराजांची सेवा पूजा तारक मंत्र सगळं काही म्हणायचं आणि त्याच्यानंतर यातली एक चिठ्ठी उचलायची। आता समजा एका चिठ्ठीमध्ये आलेलं आहे, जी चिठ्ठी मी उचलली, कुठलीही उचलू शकतात, महाराजांच्या जवळ असलेली उचला किंवा तुमच्या समोर पडलेली उचला, ठीक आहे, कुठलीही एक उचलायची आणि त्याच्यामध्ये समजा आलं की घर बांध, जर त्याच्यामध्ये आलं घर बांध समजून जा की महाराजांची इच्छा आहे की तुम्ही स्वतःचं घर बांधावं, मग तुम्हाला जो महाराजांनी क्लू दिलेला आहे त्याच क्लूने तुम्हाला पुढे जायचं आहे। असं कुठलंही जे काही मनामध्ये असतं
ते महाराजांना विचारायचं. घरामधील कुठल्या गोष्टी असतील, कुठले निर्णय घ्यायचे असतील, आयुष्यामध्ये कुठलं काय असेल, महाराज मी इथे नोकरी करू का, मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला आहे, मी तिथे जाऊ का, हो आणि नाही अशा 2 चिठ्ठ्या करायच्या. महाराज बरोबर आपल्याला दृष्टांत देतात, महाराज बरोबर आपल्याला सांगतात, महाराज बरोबर आपल्याला मार्ग दाखवतात. लक्षात ठेवा, कधीच हा निर्णय चुकत नाही, कधीच नाही. मी स्वतः कितीतरी वर्ष झाले हेच करते आणि माझे स्वतःसोबत अनेक लोकांचे मी असे सुंदर अनुभव देखील ऐकलेले आहेत. आता ही पहिली गोष्ट. आता आपण युनिवर्स म्हणजे ब्रह्मांडासोबत कसं बोलायचं बघा. बऱ्याच वेळा आपण ब्रह्मांड युनिवर्स यांचा संबंध लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये असतो. आपण जेही उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शनचे करतो त्यामध्ये आपण युनिवर्स म्हणजे ब्रह्मांडाची जी शक्ती असते ती शक्ती एकवटण्यासाठी किंवा ती शक्ती आपल्या पाठीशी राहण्यासाठी, त्या शक्तीने आपली कामं होण्यासाठी आपण त्या सेवा किंवा ते उपाय करत असतो. बघा, पण या ब्रह्मांडाचे निर्णय कसे घ्यायचे, 48 तासांत माझी कुठली इच्छा किंवा माझी इच्छा कशी पूर्ण होणार हे ब्रह्मांडाला कसं विचारायचं. तर जे मी करते ते तुम्हाला मी सांगते. तुमची एखादी अडलेली इच्छा असेल किंवा त्यासाठी तुमचं मन उदास असेल, काय करावं कळत नाही, ती इच्छा पूर्ण होईल का काय सुचत नाही, तेव्हा क्लू लावायचे, ब्रह्मांडाशी बोलायचं, पूर्ण पॉझिटिव्हिटीने बोलायचं आणि त्यानंतर ब्रह्मांडाला सांगायचं की माझं हे काम होणार असेल, खरंच माझी ही इच्छा पूर्ण होणार असेल तर येत्या 48 तासांच्या आत मला आकाशात मला कुठेतरी इंद्रधनुष्य दिसेल. तुम्हाला म्हणायचं आहे जर माझी 48 तासांच्या आत इच्छा पूर्ण होणार असेल तर मला कुठेतरी 1-2 चिमण्या दिसतील. म्हणजे लॉजिक लावून तुम्हाला ते म्हणायचं आहे की 48 तासांच्या आत खरंच माझी इच्छा पूर्ण होणार असेल तर माझ्या घरात कुठलं तरी लहान बाळ येईल. खरंच 48 तासांच्या आत या 24 तासांच्या आत माझं हे काम होणार असेल तर माझ्या आयुष्यामध्ये हे नक्की घडेल, मला ह्या व्यक्तीचा फोन आवर्जून येईल. 48 तासांत माझं हे काम जर होणार असेल तर माझ्या घरामध्ये आज हे घडेल. असं तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्हिटीने ब्रह्मांडासोबत बोलायचं आहे आणि बघायचं आहे 48 तासांच्या आत खरंच ती गोष्ट घडते का. जर ती गोष्ट घडली तर समजून जा की कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल, कारण ब्रह्मांडाने तुम्हाला तो क्ल्यू दिलेला आहे, ब्रह्मांडाकडून तुम्हाला तो कौल मिळालेला आहे. आता तुम्ही सांगाल की मी सांगितलं होतं की 48 तासाच्या आत इंद्रधनुष्य दिसेल. आता तो आकाशातच दिसेल असं नाही, इंद्रधनुष्य तुम्हाला अवकाशातच बघायला मिळेल असं नाही. समजा टीव्ही लावला, टीव्हीचा रिमोट ऑन केला आणि तितक्या समोर इंद्रधनुष्य दिसला, एखादं पुस्तक चाळत बसले आणि अचानक तिथे मध्येच इंद्रधनुष्याचं चित्र आलं तर लक्षात घ्या हा क्ल्यू जो आहे तो तुम्हाला ब्रह्मांडाने दिलेला आहे. ठीक आहे, असे क्ल्यू जर तुम्ही लावले, तुम्ही तुमच्या मनाने लावू शकतात आणि ते क्ल्यू जर 48 तासांच्या आत तुम्हाला जर ते दिसले, बघायला मिळाले तर समजून जा की तुमची कितीही कठीण असणारी इच्छा आवर्जून पूर्ण होईल. तुमची जी काही शक्ती आहे ती तुमच्या ब्रह्मांडापर्यंत पोहोचलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही महाराजांनाही क्ल्यू लावू शकतात, महाराजांचेही निर्णय घेऊ शकतात आणि ब्रह्मांडाकडूनही तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतात. अत्यंत साधा सोपे पर्याय तुम्हाला सांगितलेले आहेत. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.